कबीर माझा बायोलॉजिकल मुलगा आहे. मी त्याला लहानाचं मोठं केलं, त्याला जन्म दिलाय की नाही. त्याच्या प्रत्येक गोष्टी मला कळतात, मला जाणवतात. मला माहिती आहे ना माझं बाळ, माझं पोरगं कसं आहे ते. तो असं बसा नाही बोलत, तो नाही व्यक्त होत. काहीतरी त्याला असं टेन्शन आलं असेल, तो असं इझिली आजारी नाही पडत. काहीतरी त्याच्या मनात आहे, कसलं तरी त्याने ना प्रेशर घेतलंय, दडपण घेतलंय त्याने. हा फक्त ताप नाहीये, हा माझा प्रॉब्लेम आहे. विकी, या आधी त्याला असं फक्त एकदाच झालंय. ते खूप लहान असताना त्याला त्याच्या शाळेत सगळे मुलं चिडवायचे, तुझे वडील कुठे आहेत, नाहीच आहेत. नॉनसेन्स त्याच्यासमोर बोलायचे. मी त्याच्यासाठी म्हणून एकदा त्याला एवढ्या लहान वयात बसवून समजवण्याचा प्रयत्न केला की बाळा, तुझे वडील तुला सोडून गेलेत. मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो असा आजारी पडला होता. असाच त्याला ताप आला, एक शब्द बोले ना. एवढ्या वर्षांनी परत अशी सिच्युएशन आली. म्हणजे मी काहीतरी मनात घेतलंय ना रे, काहीतरी टेन्शन. हा फक्त ताप नाहीये, ही माझी काळजी. ओके ओके, तू शांत हो आधी. चल चल इथून चल. टेन्शन नको घेऊस तू. अगं किती टेन्शन घेतेस, ऐक ना जरा. कबीरला औषधं दिली आहेत ना मी, होईल तो बरा. अगं टेन्शन घेऊ नकोस. मला कॉलेजला गेलं पाहिजे, खूप वेळ झालाय. आपण दोघंही इथे थांबून चालणार नाही ना. आणि तू टेन्शन घेऊन तो बरा होणार आहे का? येतो टेन्शन. नको ना, कशाला. आणि हो, आता मी इथे थांबणार नाहीये. का? हे बघ, मला आधी माहित नव्हतं की कबीर तुझा मुलगा आहे, म्हणून मी कधी त्याचा विचार नाही केला. पण आता मला त्याचा विचार करावा लागेल. म्हणजे काय? कबीर तुझा मुलगा आहे, त्याला असं गृहीत धरू शकत नाही मी, जसं तू मला धरतेस. मला आता हे सगळं ऐकवतोय. सिरियसली आय एम सो सॉरी. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू, पण मी खरंच कबीरचा विचार करतोय आता. ओके, यू टेक केअर. बाय. मोटू मोटू, काय झालंय? एक 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 मिनिट थांब. एक पाणी पी, पाणी पी आधी, पाणी पी. काय झालं मध्येच? रिलॅक्स रिलॅक्स. बरं वाटतं? तुला कॉफी आणून देऊ? तुला जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही आहे माझ्यासाठी. I can understand. No, you can't. How will you understand? कबीर माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. आणि हे कुणाला माहिती नाही. कसं कळणार तुला? आमच्या दोघांची घालमेल तुला कशी कळणार? पण हे सगळं मुद्दाम लपवलंय, मुद्दाम सांगितलं नाहीये कुणाला. हा विषय आता नको. आपण नंतर बोलू कधीतरी. तू आता आराम कर प्लीज. मी आणि आईने ठरवून सगळं केलं. आम्ही दोघींनी ठरवलं की त्या माणसाची सावली सुद्धा कबीरवर पडता कामा नये. माझं लग्न झालं, माझा नवरा डॉक्टर होता. खूप प्रेम केलं मी त्याच्यावर आणि त्याने माझ्या बरोबर व्यवहार. 1% पण अटॅचमेंट नव्हती त्याची, ना माझ्यावर, ना माझ्यावर त्याचं प्रेम होतं, ना कबीरवर त्याचं प्रेम होतं. काही नाही. इतका प्रॅक्टिकल माणूसच मी जगात पाहिलेला नाही. त्याला फक्त पैशात इंटरेस्ट होता, सतत पैसा. एवढे फ्रॉड केले त्याने, इतकं चीट केलं, इतक्या लोकांना पैशांसाठी लुबाडलं. माझ्या नावाचा गैरवापर केला त्याने. आईला सोडलं नाही, त्याने आईच्या नावाचा गैरवापर केला. सगळं घेऊन अनफाईंडने. आणि इव्हेंच्युअली तो पळून गेला, मला सोडून, माझ्या पत्रात 4 महिन्याचं मूल टाकून. काय करणार होते मी? इतकी एकटी पडले ना मी, इतकी एकटी. ना तुला त्रास होत असेल तर नको, या विषयावर नको बोलूया प्लीज.
तुला आता आरामाची गरज आहे. कबीर बरोबर तू पण शांत बोलू दे प्लीज. तूच म्हणतोस ना तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. मी तुझ्याकडे सगळं बोललं पाहिजे. मग आता का थांबव? मी आणि आईने ठरवलं की त्याची आयडेंटिटी लपवायची. त्याच्याबद्दल कुणाला काही सांगायचं. त्याला मेडिकलला ऍडमिशन पाहिजे होती. तो त्याच्या मेरिटवर पुढे जाणार आहे. तो जे काही करणार आहे ते त्याच्या हुशारीवर करणार आहे. पण लोकांना असं वाटू नये की आमच्यामुळे त्याला फॅसिलिटीज मिळाल्या, आमच्यामुळे त्याला बेनिफिट्स मिळत आहे. फक्त आणि फक्त त्या रिझनसाठी मी हे नाही सांगितलं की तो माझा मुलगा आहे. 4 चौघातही तुम्हाला आई नाही म्हणू शकत. हे किती वाईट आहे त्याच्यासाठी. आणि हेल्पलेस आहे या सगळ्या. मोनिया, तू कोण होता आणि आता तुझ्या आयुष्यात कोण आहे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. मी तुझा मित्र आहे आणि तुझ्या सोबत राहणार आहे नेहमी, हे लक्षात ठेव बस. मोठू, हे बघ, कबीर तुझा मुलगा आहे हे जेवढं सत्य आहे ना तेवढंच मी तुझा फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे हेही तितकंच सत्य आहे. तुला सोडून मी कधीच जाणार नाही का? कधीच नाही. थँक्स. पिंकी 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 पिंकी, तू कबीरसाठी घेऊन चाललीस? हो. मग त्याला आठवणीने मेडिसिन्स पण देशील? हो मॅडम. हे बघा, मी त्यांना सूप पाजून औषध देऊनच परत येणार. ओके? नक्की? हो मॅम. खरं तर मीच केलं असतं, पण मला ना 2 इम्पॉर्टंट मेल पाठवायचे. पण तू करशील ना? मॅम मी आहे की नाही? हो. मग काहीच टेन्शन नाहीये. स्माइल. कबीर दादा, गरमागरम सूप पिऊन घ्या. अरे देवा, कबीर दादा रूम मध्ये नाहीयेत. कुठे गेले असतील? मॅडम, मोनिका मॅडम, मोनिका मॅडम, मोनिका मॅडम, लवकर या. पिंकी, कशाला ओरडते पिंकी? कबीर कुठे आहे? तेच मी तुम्हाला विचारते. तुम्हाला काही सांगून गेलेत का कुठे गेलेत ते? नाही, मी आत्ता येते. कबीर कुठे गेला? कबीर इथेच कुठेतरी असेल ग. कबीर, कबीर कुठे गेलाय हा? ए पिंकी, तुला नक्की सकाळी काही बोलला नव्हता ना तो? मॅम एवढं का टेन्शन घेताय? हा पाय मोकळे करायला बाहेर गेला असेल ना. अगं वीकनेस आहे त्याला पिंकी. त्याला धड उभं राहता येत नाहीये. पाय कसले मोकळे करतोय तो? गॉड, मला खूपच टेन्शन आलंय. मी विकीला फोन करते. हॅलो विकी, प्लीज काहीतरी कर ना. काय झालं? सगळं ओके आहे ना? नाहीये ओके. कबीर घरात नाहीये, सापडत नाहीये. काय करू कळत नाहीये मला. काय? हे बघ ऐक, तू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काय ते. पिंकी आहे का तिकडे? आहे. हा बोला सर. ऐक, मोनिकाची काळजी घे, कबीरला मी शोधतो. डोंट वरी. ओके? हो सर, मी थांबते त्यांच्या बरोबर. हा ओके. मॅम टेन्शन घेऊ नका, कबीर दादा येतील घरी. देवा, का खोटं बोललास तू माझ्याशी? आईशी? अरे का फसवलंस तू? देवा, राधा तुझी मुलगी आहे. नाही, आय स्टिल कांट बिलीव्ह इट. मुर्द्या, काय करतोय? हा, चहामध्ये तिखट घातलं? हा, काय चाललंय तुझं? नाही ते आपण. हा, नाही मला माहिती आहे ना, त्या टवळीनेच काहीतरी सांगितलं असेल म्हणून तुझं लक्ष नाही आहे. असं काहीतरी कशात काहीतरी घालतोयस तू. झालं तुझं पुन्हा सुरू झालं. तुला लाज नाही वाटत का रे? हा, देवा घरात नाही तरी तू तिच्या माग माग फिरतो. ही यांना आपल्या आयुष्यात आल्यापासून 4 घास सुखाचे खाल्ले नाहीयेत. हे सगळं ना तिच्यामुळे घडतंय. तिच्यामुळे देवा घर सोडून गेलाय.
पण तुला काय पडलीच नाही, फक्त तिच्याबद्दलच विचार करतो. हे अख्खे आपण आपल्याच विचारत होतो म्हणून झालंय असं. दरवेळी डॉली वहिनींना मध्ये आणलंच पाहिजे का? अच्छा, तिला नको आणू? एवढं जर वाटत ना, जा तिच्या घरी जाऊन राहा. तिच्याबद्दल लय तुला पुळका आहे रे. हा, तिच्यामुळे आपल्या आयुष्याचं वाटोळ झालं, हे लक्षात ठेव. हे अख्खे जा ना तू इकडनं, आपण बघतो आपलं. जा तू. हा, ते दिसतेच काय बघतोय ते. जरा लक्ष ठेवून काम कर, कळलं? जा म्हणतोय. ये भाई, क्या कर रहा है बीच में? रास्ता समझ में नहीं आता क्या? चल साइड में चल. तो राजा म्हणजे देवा आणि तो पक्षी कोण माहितीये? तुझी राधा. देवाची एकुलती एक मुलगी राधा. कबीर, कबीर, थँक गॉड. कबीर तुमच्या सोबत आहेत ना? मी टेन्शन मध्ये चालले, म्हणजे पॅनिक झाले ते रूम मध्ये नाहीयेत बघून. व्हॉट? म्हणजे कबीर इथे नाहीये? एक मिनिट, कबीर तुमच्या सोबत पण नाही? कबीर गेलेत कुठे? नाही मॅम, मला पण काहीच आयडिया नाहीये. अरे अशी कशी आयडिया नाहीये? माय गॉड, ते रूम मध्ये नाहीयेत. इनफॅक्ट आम्ही सगळीकडे शोधलं पण कुठेच नाहीयेत ते. कुठे गेलेत? काय कर? नेमकं काय झालंय काल? मी आत्ता कबीर असं मॅमना काहीही न सांगता कुठे निघून गेला? नाही पण राधा, मॅमना तुलाच सांभाळावं लागणार आहे. त्यांना खूपच टेन्शन आलेलं दिसतंय. राधा, तू पण पॅनिक होऊन चालणार नाही. मॅम, तुम्ही काही काळजी करू नका आणि पॅनिकही होऊ नका. मी काही करून कबीरला शोधून काढते आणि घरी परत घेऊन येते. पण हा, तोपर्यंत तुम्ही कबीरच्या घरी काही इन्फॉर्म करू नका प्लीज. येते मी. सत्या काका, सत्या काका, सत्या काका कुठे आहेस? बाहेर ये. सत्या काका. ये काय झालंय सकाळी सकाळी बोंबा मारायला? काय काम आहे तुझं? अरे ते तूच सांगायचं ना काय झालंय. तू काय डोक्यावर पडली का? तुझं काम आपल्याला कसं कळणार? तुला माहिती असेलच ना कबीरला नेमकं काय झालंय, कारण का तो आत्ताही घरातून गायब झालाय. हे काय झालं? कुठे गेलाय तो? तुला नाही माहिती? ए, तुला काय बोलायचं नक्की? तो कुठे गेलाय आपल्याला कसं काय माहिती असेल? हे बघ, कबीर कायम तुझ्या बरोबर असतो हे सगळ्यांना माहितीये. आणि त्या रात्री सुद्धा कबीर कॅफेतून बाहेर पडत असताना तूच त्याच्या मागे होतास हे मी स्वतः पाहिलंय. याचा अर्थ त्या रात्री जे काही घडलं ना हे तुला सगळं चांगलंच माहितीये, कारण तूच तिथे होतास. त्यामुळे काय घडलंय, कबीरचं नेमकं काय बिनसलंय, तो कुठे गेलाय? हे बघा, एक मिनिट. हे सगळं विचारायला मी आज आत्ता इथे आलेलेच नाहीये. मी फक्त तुला एवढंच सांगायला आले, कबीरला जर काही झालं किंवा त्याच्या केसालाही धक्का लागला किंवा जर तुम्ही त्याला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न जरी केला तर तुला आणि तुझ्या देवाभाईला मी सहजासहजी नाही सोडणार. हे लक्षात ठेवायचं, कळलं? हे बघ येत. राधा, काय ग? काय झालं? तब्येत ठीक नाही का तुझी? काय झालं? राधा बाळ, काय झालं? सांग ना, काय झालं? कबीर. काय झालं कबीरला? तुला कंटाळून घर सोडून गेला की काय? अक्का, मी मस्करी नाही करत आहे. काल अचानक त्याला ताप आलाय आणि तो माझ्याशी बोलत पण नाहीये, माझा फोन उचलत नाहीये, माझ्या मेसेजला रिप्लाय पण करत नाहीये. आणि आज तर अचानक कुठेतरी गेलाय, कोणालाही न सांगता. मलाही काहीच सांगितलं नाहीये त्याने. आता तू कुठे असेल? अगं, कुठेही गेला नसेल, इथेच कुठेतरी असेल, येईल तो, काळजी करू नको. तर तुला काहीच वाटत नाहीये? मला खूप टेन्शन आलंय.
कालपासून माझं लक्षच लागत नाहीये कशातही. चल मी तुझ्यासाठी गरम गरम शिरा करते, खाऊन घे. अक्का इथे पाणी प्यायची इच्छा नाहीये माझी. इथे कबीरचं काय चाललंय काहीच कळत नाही आणि तुला शिरा खायचं कसं काय सुचू शकतं? आणि तू तू इतकी शांत कशी असू शकतेस? तुला माझा त्रास दिसत नाहीये का? दिसतो राधा, तुझा त्रास दिसतो, पण तुला फक्त तुझा त्रास दिसतो, इतरांचा त्रास दिसत नाही. तू आपल्याच जगात असतेस. अक्का अक्का असं काय बोलतेस? कबीर बद्दल तुला काहीच वाटत नाही? वाटतं ना, वाईट वाटतं ना. चांगला मुलगा आहे, साधा मुलगा आहे. उगाच मी त्याला कधीतरी उचकवत असते, त्रास देत असते, पण त्याच्या मनात काही नसतं. पण जे झालं ते चांगलंच झालं. अक्का हा, कारण आपल्या जवळचं माणूस जेव्हा आपल्यापासून दूर जातं ना, तेव्हाच आपल्याला त्याची किंमत कळते. अक्का माझं खूप प्रेम आहे कबीरवर आणि त्याला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकणार. तसंच मी पण देवाला काही झालं ना तर मी नाही सहन करू शकत. देवा आहे ना माझ्या भावापेक्षा जास्त आहे. माझं लेकरू देवा घर सोडून गेलं ना तेव्हा तुला खूप आनंद झाला होता ना. हा, आम्हाला किती दुःख झालं होतं याचं तुला काहीच नाही. आणि आता कबीर तुझ्याशी बोलत नाही, भेटत नाहीये, कुठेतरी निघून गेलाय, त्याचा त्रास होतोय ना तुला. हे बघ अक्का, मला आता तुझ्या देवाबद्दल काहीच वाटत नाहीये. मला फक्त माझ्या कबीरची काळजी वाटतेय. आता मला माझ्या देवाची काळजी वाटते. राधा मी वाईट आहे पण तुझ्या इतकी नाही ग. त्या कबीरला त्रास झाला ना तर मला आनंद नाही होणार आहे, मला वाईटच वाटेल. जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणतो ना त्यात आपण पडतो हे लक्षात ठेव. आपल्या जवळचा माणूस जेव्हा आपल्यापासून दूर जातो ना तेव्हा किती त्रास होतो ना हे लक्षात येते ना तुझ्या. कळलंय का? आयुष्यभर हे लक्षात ठेव. आणि ही अक्का आहेस तुला कधी मदत लागली तर. अक्का हॅलो, हा नाही का? एक काम करा, हॉस्टेलच्या सगळ्या रूम चेक करा आणि काही इन्फॉर्मेशन मिळेल तर मला लगेच कळवा. ओके. मोनिका, मोनिका. सर पाणी. थँक्यू. मोनिका कुठे? मॅडम बाहेर गेलेत. बाहेर कुठे? बाहेर कबीर दादांना शोधायला. व्हॉट? अरे मी तुला म्हटलं होतं ना तिच्यावर लक्ष ठेव, तिला बाहेर कुठे पाठवू नकोस. हो मुळात ती बाहेर गेलीच का? तो कबीर काय लहान आहे का? येईल ना तो. अशी काय किती. सर मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी नाही ऐकलं. कबीर दादा येतील ना. येईल सापडेल. मॅडम मॅडम आल्या. मोनिका काय कुठे काय अवतार केलायस तू? हे काय झालंय की कुठेच कबीर सापडत नाहीये रे. पण तू का गेली? सापडेल ना कबीर. अशी काय करतेस? कुठे गेला असेल मला नसं. मोनिका, मॅम मॅम मोनिका, ए मोनिका. मी पाणी घेऊन येते. की तो सापडलं पाहिजे. हो हो हो, सापडेल. पाणी घे, पाणी घे. खूप टेन्शन आलंय रे. कुठे गेला असेल? टेन्शन घेऊस. सांगितलं पण नाही मला काहीतरी. हो हो हो. कबीर इकडे कसा? राधा तर बोलली हा गायब झाला. मग राधा असं का बोलली? कबीर, कबीर इथं काय करतोयस? अरे राधा तुला शोधतेय. तू तिला भेटला का? कबीर, कबीर, ए ढापड्या, कबीर. आधी तू आपल्याकडे आला. अरे आपण केवढा ट्राय केला तुला भेटायचा. आपण घरी पण आलेलो तेव्हा डॉली वहिनीने सांगितलं की तुला ताप आलेला. तू बरं आहे ना आता? म्हणजे काय टेन्शनचा मामला नाही ना? बोल ना कॉलर, कॉलर बोल ना. अरे तू असा गप्प नको रे राहू. लय टेन्शन येतं आपल्याला. देवा भाई पण इथे नाही ना. आणि हे बघ तू त्या साधूचा मनावर घेऊ नका. तो काय पण बोलतो, तू सगळं खोटं बोलतोय. तू आपल्याला ओळखतो ना, आपल्यावरती भरोसा आहे ना तुझा. आपण तुला सगळं क्लिअर करून सांगतो. तू ये बस इकडे. स्टॉप इट सत्या. तुझ्यावर विश्वास ठेव मी का? कशासाठी?
तुम्ही सगळ्यांनी ना मला आणि माझ्या आईला फसवलंय. का खोटं बोललात? हा अरे का मला आणि माझ्या आईला आयुष्यातून उठवताय तुम्ही? नाही कॉलर आपला ऐकून तर घे ना तू. अरे काय ऐकू तुझं? हा हे सगळं आधी सांगितलं असतंस ना तर एक वेळ पटलंही असतं. पण एक भलता माणूस येऊन मला माझ्या होणाऱ्या वडिलांबद्दलचं सत्य सांगतो आणि तुझी अपेक्षा मी तुझं ऐकावं का? सत्य अरे मी तुला किती वेळा सांगितलं की आई बाकी काही सहन करू शकेल पण खोटं बोललेलं तिला सहन होत नाही. तुम्ही तेच केलं. खोटं बोललात तुम्ही. अरे काय स्वार्थ आहे तुमचा? हा तरी मी तुला 1000दा सांगितलं की खरं बोल खरं बोल खरं बोल पण नाही. मला ना तुमच्यावर डाऊट होताच. ऐकून घे ना आपलं. तो साधू जे काय बोलतो ते सगळं खोटं आहे. ओके तो माणूस खोटं बोलतोय ना? हा मग मला तुझं वॉलेट दाखव. सत्या मला तुझं वॉलेट बघायचं आत्ताच्या आत्ता. मला तुझं वॉलेट दाखव. ते